नमस्कार. सध्या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठं आंदोलन चालू आहे आणि 24 तारखेला सरकारचा अल्टिमेटम आहे. 24 तारखेच्या ऑक्टोबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण देणार अशी ग्वाही संपूर्ण मराठा समाजाला मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे. तर याच्यात सध्या महाराष्ट्रामध्ये नारायण राणे, रामदास कदम सारखे लोक जे जबाबदार म्हणजे याच्या अगोदर विरोधी पक्ष नेते राहिलेले, मुख्यमंत्री राहिलेले राणेसारखे व्यक्ती यांनी मराठा आम्ही म्हणजे 96 कुळी 96 कुळी आणि असे तत्सम वाद निर्माण करून आम्ही मराठा म्हणूनच राहू आणि कुणबी आरक्षण आम्ही घेणार नाही, कुणबी सर्टिफिकेट आम्ही घेणार नाही असं ते वारंवार मीडियाबरोबर समोर येऊन सांगत आहेत. पण मुळात मराठा समाज हा कुणबी समाजच आहे. कारण वेगवेगळ्या जातींच्या संदर्भात मी सांगतो, मराठा आणि कुणबी हा एक समानार्थी शब्द आहे. जसं न्हावी आणि हजाम हा समानार्थी शब्द आहे. न्हावी म्हणजेच हजाम आणि हजाम म्हणजेच न्हावी. तसंच भट म्हणजेच ब्राह्मण आणि ब्राह्मण म्हणजेच भट. तसंच मराठा म्हणजेच कुणबी आणि कुणबी म्हणजेच मराठा. तर याचे मराठा समाजातले बरेच महापुरुष होऊन गेलेले आहेत. त्यांचे संदर्भ मी या ठिकाणी सांगणार आहे तुम्हाला. मराठा म्हणजेच कुणबी कसे आणि कुणबी म्हणजेच मराठा कसे. तर सर्वात पहिला आणि म्हणजे 16व्या शतकातला तुकाराम महाराजांचा पुरावा आहे. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात सांगितलेलं आहे, बरे झालो देवा कुणबी झालो, नाहीतर दंभेची असतो मेलो. तुकाराम महाराज हे मराठा समाजातले होते, म्हणजेच कुणबी होते. पूर्वी कुणबी म्हणजेच शेती करणारा जो समाज आहे मराठा, त्यांनाच कुणबी म्हटलं जायचं. म्हणून तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगात लिहून ठेवलेलं आहे की बरे झालो देवा कुणबी झालो. हा झाला पहिला पुरावा. दुसरा पुरावा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्यामध्ये लाल महाल आहे. तर त्या लाल महालामध्ये ज्यावेळेस स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली होती राजमाता जिजाऊ यांनी, तर त्यावेळेस त्यांनी बाल शिवबाबरोबर सोन्याचा नांगर पुण्यामध्ये धरलेला होता. तर त्याचा आजही आपण बघतो लाल महालासमोर राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबा यांचा नांगर धरलेला बैल आणि नांगर जुपलेला असा तो पुतळा उभा आहे. म्हणजेच मराठा समाज हा कुणबी आहे. आता हा आणखी एक पुरावा आहे. त्याच्यानंतर महादजी शिंदे, द ग्रेट महादजी शिंदे म्हणजे 17व्या शतकातले व्यक्ती होते, ज्यांनी पूर्ण भारतभर राज्य केलं, मराठ्यांचं साम्राज्य पसरवलं. ते महादजी शिंदे जे ग्वाल्हेरचे शिंदे म्हणून ओळखले जातात. आज ज्योतिरादित्य शिंदे यांच्या अगोदरचे जे माधवराव शिंदे हे नेते होते. तर महादजी शिंदेंचे जे वंशज आहेत ते कुर्मी म्हणून ओळखले जातात. तर उत्तर भारतामध्ये कुणबींनाच कुर्मी असं म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा पुरावा आहे छत्रपती शाहू महाराज. शाहू महाराजांना पंचगंगेच्या घाटावर उच्चवर्णीय समाजांनी सांगितलं होतं की तुम्ही वेदोक्त प्रकरण झालं होतं त्यांच्या वेळेस, तुमच्यासाठी तुम्ही शूद्र असल्यामुळे तुमच्यासाठी फक्त शास्त्रोक्तच मंत्र म्हटले जाऊ शकतात. वेदोक्त मंत्र हे उच्चवर्णीय समाजासाठी असतात. म्हणजे तिथं पण हे स्पष्ट झाले आहे की मराठा समाज हा शूद्र आहे, म्हणजेच तो कुणबी आहे. त्याच्यानंतर दुसरा आणखी एक पुरावा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायला इथल्या उच्चवर्णीय समाजाने विरोध केला होता. तर त्यांनी त्याचं कारण असं सांगितलं होतं की पृथ्वी आमच्या परशुरामाने निक्षत्रिय केलेली आहे, म्हणजेच तुम्ही शूद्र आहात आणि तुमचा राज्याभिषेक होऊ शकत नाही. हा एक त्याचा पुरावा आहे. त्याच्यानंतर मी आता महादजी शिंदेंबद्दल सांगितलं, ते पण आत्ता पण त्यांना कुर्मी म्हणूनच ओळखलं जातं, महाराज जे शिंदे घराणं आहे त्यांना. त्याच्यानंतर महाराजा सयाजीराव गायकवाड आपल्या नाशिक जिल्ह्यातले मालेगाव तालुका आहे. तर त्या मालेगाव तालुक्यातलं एक गाव होतं खेडे. त्या खेड्यातलं हे सयाजीराव गायकवाड हे एक शेतकरी होते आणि ते शेतकरी होते म्हणजे ते गुराखी होते. तर त्यांचं पुढं जाऊन नंतर ते बडोद्याला गेले आणि बडोदा संस्थान मोठं झालं, तिथं ते राजे झाले. तर ते सुद्धा एक म्हणजे शेतकरीच होते. हा त्याचा पुरावा आहे. म्हणजे शेतकरी असणारा व्यक्ती हा कुणबी, म्हणजे पूर्वी त्या शब्दाला शेती शब्दाला कुणबी म्हणत होते. हा त्याचा पुरावा आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचा पुरावा जे माजी मुख्यमंत्री आता केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे स्वतः जरी सांगत असले की मी कुणबी म्हणून दाखला घेणार नाही, तर काँग्रेसच्या काळात राणे समिती बसवली होती. म्हणजे हेच नारायण राणे यांची समिती बसवली होती मराठा आरक्षण देण्यासाठी. पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेस मुख्यमंत्री होते. त्यावेळेस मराठा समाजाला पहिलं आरक्षण ज्यावेळेस दिलं गेलेलं होतं
2013-14 त्यावेळेस राणे समितीने अभ्यास केला होता राज्यात हिंडून. त्यावेळेस नारायण राणे हे त्या समितीचे अध्यक्ष होते आणि नारायण राणे यांनी स्वतः स्पष्ट शब्दात त्या अहवालात लिहिलेलं होतं की कुणबी म्हणजेच मराठा आणि मराठा म्हणजेच कुणबी, आणि म्हणून मराठ्यांना, कुणबींना ओबीसीचं आरक्षण आहे म्हणूनच मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं, त्या स्पष्ट अहवालात राणेंनी सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतरचा दुसरा आणखी एक पुरावा आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख, काँग्रेसचे नेते, भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख विदर्भातले नेते होते, अमरावतीचे. त्यांनी मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळवून दिलेलं होतं विदर्भातला. आता जो विदर्भात कुणबी आपण ऐकतो, तर हे आरक्षण त्यावेळेस पंजाबराव देशमुखांनी 1961 साली मिळवून दिलं होतं. कारण कुणबी ह्या शब्दाला त्यावेळेस म्हणजे घटनेमध्ये स्थान होतं. कुणबी म्हणजेच शेतकरी आणि शेतकरी म्हणजेच मागास समाज. शेतीवर पोट चालवता येत नव्हतं, शेतीची अवस्था त्यावेळेस पण दुरावस्था झाली होती, अवस्था वाईट होती शेतीची. म्हणून पंजाबराव देशमुखांनी, आणि त्यांनी पुढचं पण भविष्य ओळखलेलं होतं की येणाऱ्या काळात शेतीची दुरावस्था होऊ शकते, शेतीचं तुकडीकरण होऊ शकतं. म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी तिथल्या समाजाला कुणबी आरक्षण मिळवून दिलेलं होतं आणि तो कुणबी म्हणजेच मराठा समाज होता आणि आजही तो. तर अशा प्रकारे पंजाबराव देशमुख यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवून दिलेलं होतं. त्याचाच आधार घेऊन नंतर महाराष्ट्रात 2004 साली महाराष्ट्र शासनाने, तेव्हाचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी GR काढला आणि कुणबी म्हणजेच मराठा आणि मराठा म्हणजेच कुणबी असा GR त्यावेळेस काढला. म्हणून मराठ्यांना कुणबी आरक्षण द्यायला काहीच अडचण नाही. जर मराठा समाजाचा आर्थिक आणि सामाजिक विकास, जर याच्यातून शैक्षणिक विकास होणार असेल, तर फक्त कागदोपत्री कुणबी लावायला काहीच अडचण नाही. बऱ्याच लोकांना, बऱ्याच मराठा समाजातल्या मुलांचं ह्या अहंकारापायी आपलं म्हणजे शैक्षणिक आणि सामाजिक स्थान, आर्थिक स्थान उच्च करता आलेलं नाही आहे. काही लोकांनी त्यांच्या मुलांना त्यावेळेस म्हणजे साधारण 2010च्या अगोदर हे कुणबी प्रमाणपत्र काढून दिले नाही. त्याचा परिणाम असा झाला की शैक्षणिक प्रगती त्यांची झाली नाही. पण नंतर पिढी बदलली आणि विद्यार्थ्यांचं आसन किंवा नवीन युवक आसन यांच्यात प्रबोधन झाल्यानंतर त्यांनी 2010 नंतर कुणबी दाखले काढायला सुरुवात केल्यामुळं बऱ्याच ठिकाणी त्यांचा विकास झाला. तर हा जो खोटा अहंकार आहे नारायण राणेसारख्या व्यक्तीचा, त्यांना बोलावता धनी त्यांचा वेगळा आहे, रामदास कदम आसन किंवा अन्य कुठली पण आसन. आणि हीच गोष्ट डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या वेळेस झालेली होती, ज्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं मराठा समाजाला त्या विदर्भातल्या की आपण पण कुणबी दाखले काढून घ्या. त्यावेळेस उच्चवर्णीय समाजाने मराठा समाजाची दिशाभूल केली आणि त्याच्यातून पंजाबराव देशमुख यांच्या घरी मराठा समाजाच्याच लोकांनी मोर्चे काढले आणि तुम्ही आम्हाला मागासवर्गीयांमध्ये गणना करता का, म्हणून त्यांचा विरोध केला होता. पण पंजाबराव देशमुख यांनी समाजाचं प्रबोधन केलं. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी पदयात्रा काढल्या आणि समाजाला समजून सांगितल्या या गोष्टी. त्याच्यातून पुढं समाजाने ती गोष्ट ग्राह्य धरली आणि कुणबी प्रमाणपत्र सगळ्यांनी घेतलं मराठा समाजाने, आणि त्याचा त्यांनी पुढं शैक्षणिक आणि आर्थिक विकास साधून घेतला. धन्यवाद.